मोजक्याच लोकांना निमंत्रण करण्यात आलेलं आहे। दरम्यान पार्थ पवारांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंबीय मात्र एकत्र आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साखरपुड्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर पुण्यातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा, तर रुपाली चाकणकर या सुद्धा या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। थेट आपण जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, कोण कोण उपस्थित आहे या कार्यक्रमासाठी? आपण पाहतो की पवार कुटुंबामध्ये आज एक कौटुंबिक सोहळा पार पडतोय, तो म्हणजे अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा जो आहे तो पार पडतोय। आपण पाहतोय की पुण्यातल्या एका खासगी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। पवार कुटुंबातील बरेचसे सदस्य, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मंत्री या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। आज पार्थ पवार यांच्या साखरपुड्यासाठी स्वतः काही वेळापूर्वी शरद पवार, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार असतील आणि पवार कुटुंबातले सदस्य जे आहेत ते उपस्थित आहेत। आपण पाहतोय की साखरपुडा कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि अगदी थोड्या वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। मात्र आज पवार कुटुंबातल्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पार्थ पवार यांचा साखरपुडा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। आपल्याला माहिती आहे की पवार कुटुंबामधला हा खरं तर एक कौटुंबिक सोहळा आहे। कायनात दारा यांच्याशी पार्थ पवार यांचा विवाह जो आहे तो ठरलेला आहे आणि त्या निमित्तानं आजचा साखरपुडा जो आहे तो पार पडतोय। काही वेळामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे मंत्री, रुपाली चाकणकर असतील, धन्यवाद कौटुंबिक सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत।